काय वेट मशीन आणि ते साडी कवर कसला वास येतोय रोनो याचाच आहे. सूर्य आण रे. अरे पेनचं टोक खराब होईल. हा ना मग जाऊ दे. तुम्हाला ओपन नाही करता येत पार्सल? नाही ना. मी काय कात्री घेऊन येऊ? राहू दे. कालवाडा साडी आहे. करावं का? हे काय वेट मशीन. साडी का दिली त्याच्यासाठी? अरे त्याच्यासोबत नाही मागवलं मी ते साडी कवर. बाकीच्या साड्यांना येतं साड्यांबरोबर, पण बाकीच्या साड्या अशाच आहेत ना, मग त्या ठेवण्यासाठी. केवढी साडी मागवली? साडी नाही रे, साडी कवर. चांगलं आहे का क्वालिटी? सगळे केवढी मागवली पण तू? 12 का था? तू जे दिलं होतं तेच होतं बाई, बाकी काय बनलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आहे. 12च होतं ते. बरं ठीक आहे, जाऊ. आता मी उघडणार बाबूचं. कुठून उघडायचं? इकडनं असेल. इकडनं नाही, इकडनं. बरं कसं असू द्या, जाऊ द्या. रोनू हो शेक बनले. असेच आले त्याच्यात आला? वेगळं आहे. अरे हे मशीन वेगळं आहे. सेल पहिले टाकावं लागेल. सेल आपलं पहिलं वेगळं होतं. पण पहिलं भारी होतं आपलं. नाही हे सेमच आहे ना, पण स्ट्रक्चर स्ट्रक्चर सेम, पण त्याचे सेल किंवा ते खूप चांगलं गेलं आपल्याला पहिलं. हे पण जाईल एवढं. माझं पेनला खराब कर. हां कसं? नाही पेन असं खराब बरं. मग सगळ्यात पहिल्या थोडस दूध राहू दे. काय करणार आहे? मिल्कशेक. चहा नाही ठेवणार आहे. Milkshake. कसलं मिल्कशेक? चॉकलेट अरे ते चॉकलेट मिल्कशेक नाही बनत त्याचं. बंद. एकदा मला ट्राय कर. आणि याला बंद आपोआप होतं का? थांब रोनी. आधी इथं पाय ठेवून मग असं डायरेक्ट साईडला नको. 22 वेट आहे. 22. जमलं तर त्याला तू मागच्या 2 वर्षापासून 21, 2 वरच आहे. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज सकाळीच पार्सल आलेलं होतं. एक वेट मशीन मागवलं होतं आणि दुसरं तर साडीचे कव्हर मागवले होते, साडी पाऊच मागवले होते. कारण माझ्या बऱ्याच साड्या ज्या आहेत ना, त्या अशाच घड्या करून बेडमध्ये ओपनच ठेवलेल्या होत्या. तर
त्यांना कव्हर लावलं तर मग त्या व्यवस्थित राहतात आणि ठेवायला आणि काढायला पण इझी जातात. म्हणून मग मी साडीचे कव्हर जे होते ते मागवले होते एक्स्ट्राचे. आणि लगेच तर काय होणार नाही. आता बघू, जेव्हा जमेल तेव्हा त्या साड्या व्यवस्थित घड्या करून त्या साडी पाऊचमध्ये ठेवाव्या लागतील. तर आज सुट्टी होती आणि आज स्वयंपाक करत होते. तर आज स्वयंपाकाचा मेनू जो आहे तो रोनितनंच डिसाईड करून ठेवलेला होता. त्याने मला आदल्या दिवशीच मला सांगितलं होतं, की "मम्मी मला डाळ चिकल्या खायच्या आहेत." तर मी त्याला सांगितलं, "उद्या मी तुला बनवून देईल." तर त्याने मला जवळ-जवळ 2-3 वेळा असं म्हटलं असेल, की "मम्मी प्रॉमिस ना, तू माझ्यासाठी डाळ चिकल्या बनवशील?" तर एवढं त्याने मला आजपर्यंत कधीच सांगितलं नाहीये प्रॉमिस वगैरे. आणि तो म्हटला, की त्याला डाळ चिकल्या खायच्या. म्हटलं, "मी नक्की तुला उद्या बनवून देईल." तर आज सकाळी उठल्या-उठल्या रोनीचं असं होतं, की "मम्मी आज तुला माहिती ना डाळ चिकल्याच बनवायच्यात असं." तर मी म्हटलं, "हो, आज मी तेच बनवणार आहे." तर रोहितला डाळ चिकल्या खायच्या होत्या साध्या. तो नेहमी साध्याच खातो. जे की त्यामध्ये काहीच नसतं. साधं आपलं पिवळं वरण असतं आणि त्यामध्ये आपली चपाती वगैरे असं तुकडे वगैरे करून टाकायचे. म्हणजे साध्या पिवळ्या वरणाच्या डाळ चिकल्या त्याला आवडतात. त्यावर तूप टाकलं की मग झालं. तर अशा त्याला हव्या होत्या. आणि अहोंचं असं होतं की त्यांना तिखट खायच्या होत्या. कारण याबरोबर मी भाजी-पोळी वगैरे एक्स्ट्रा काही करणार नव्हती. फक्त डाळ चिकल्याच होत्या आणि नुसत्या पिवळ्या डाळ चिकल्या मग ते असं खाऊन न खाल्ल्यासारखं होतं. म्हणजे असं वाटत नाही काहीतरी तिखटपणा जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत. तर म्हणून मग रोनीसाठी पिवळ्या डाळ चिकल्या बनवायच्या होत्या आणि अहोंसाठी सॉरी, तिखट डाळ चिकल्या बनवायच्या होत्या. म्हणून मग मी असं ठरवलं, की एकाच कुकरमध्ये दोन्ही बनवायच्या. तर सगळ्यात पहिले मी साधं वरण बनवून घेतलं. त्यामध्ये पूर्ण डाळ चिकल्या मी आधी साध्याच बनवून घेतल्या, साध्या वरणाच्या. आणि त्यानंतर एका कढईमध्ये साईडला फोडणी देऊन दिली. कांदा, टोमॅटो, बारीक असा बटाटा चिरून घेतला, वाटाणे, शेंगदाणे असं सगळं टाकून त्याची फोडणी तयार करून घेतली. आणि या डाळ चिकल्या झाल्यानंतर मग मी ही जी फोडणी आहे लोणीच्या साईडला काढून घेईल आणि त्या ज्या कढईतल्या आहेत त्या कुकरमध्ये टाकून देईल. म्हणजे एकाच कुकरमध्ये दोन्ही होतील. आज रोहितला सुट्टी होती त्यामुळे सकाळीच रोहितनं टीव्ही लावून त्याचा डान्स वगैरे सुरू होता. व्हिडिओ करायला घेतला तर लगेच लाजला तो थोडासा. लगेच नाचणं त्याने त्याचं थांबवलं असं. तर त्याचं जवळ मला कितीदा तरी विचारून झालं होतं, "मम्मी आज डाळ चिकल्या रेडी झाल्यात का? झाल्यात का?" माहीत नाही त्याला आज काय झालं होतं, पण आज त्याला खायच्याच होत्या असं. तर बनवून झाल्या होत्या आणि सगळ्यात पहिले मी त्याचा ताट रेडी करून दिला. म्हणजे तो त्याला मनाचं समाधान होईल म्हणून मग सगळ्यात पहिले मी त्याचं ताट रेडी करून घेतला. पातेल्यात एक्स्ट्राच्या ज्या होत्या त्या काढून घेतल्या, जेणेकरून नंतर जर त्याने मागितल्या दुपारी म्हणा, नंतर थोड्या वेळाने म्हणा, म्हणून मग मी एक्स्ट्राच्या त्याच्यासाठीच्या ज्या होत्या त्या वेगळ्या काढल्या. आणि त्यानंतर कढईची बाजूला फोडणी तयार करून ठेवली आहे. सगळं कांदा, टोमॅटो त्यातच बनवून ठेवलंय. तर ते फक्त मी याच्यामध्ये आता मिक्स करणार. म्हणजे तिखट पण राहतील आणि साध्या ज्या आहेत त्या साध्या पण राहतील. जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरून झालं होतं आणि माझी हळद जी होती ना, ती संपूर्ण संपलेली होती आणि असं झालं होते, की दुसऱ्या दिवशी मला हळद लागणारच होती. तर दुकानात जाऊन आणण्यापेक्षा माझी हळद जी असते ना, नेहमी मी गावावरनं आणत होती आत्तापर्यंत. तिखट हळद वगैरे तिकडनंच येत होतं. पण यावेळेला माझं हळद पूर्ण संपली होती आणि मला दुसऱ्या दिवशी लागणार होती. तर सोसायटीत मैत्रीण आहे माझी, जी की मसाले वगैरे सगळं सेल करते, विकते ती. लाल तिखट, हळद, सगळ्या प्रकारचे मसाले. तर ते गोडा मसाला म्हणा, गरम मसाला, धने पावडर सगळं ती विकते. तर तिलाच यावेळेला सांगितलं, की
मला पण हळद दे यावेळेला. मी फर्स्ट टाईम तिची हळद ट्राय करणार आहे. पण सगळेच जण सांगतात की खूप छान असतं, कारण तिच्याकडनं बऱ्याच जण घ्यायला येतात. सोसायटीतले सगळेजण तिच्याचकडनं घेतात. तर तिच्या मसाला वगैरे, हळद सगळं छान असतं. मसालाविसाला.com म्हणून आहे तिचं. तर छान असतात तिच्याकडचे मसाले. मी गोडा मसाला वगैरे वापरते तिच्याकडचा. तयारी केली आहे कारण आज जायचं आहे आम्हाला बड्डेला. सरळ उभा की. तर बड्डेला जायचं आहे. बड्डेचं इन्व्हिटेशन आहे. तर संध्याकाळ झाली. संध्याकाळचे वाजलेत 7:10 झालेत आणि मेसेज येऊन गेला आहे या म्हणून. चला चल. खाली काय बसून जातो? कपडे खराब होतात की. असं खाली नाही बसायचं, कपडे खराब होतात ना. असं बड्डे वगैरे जायचं म्हटलं आणि बड्डे जर अजून बाहेर असला, हॉटेल वगैरे म्हणा किंवा क्लब हाऊसला म्हणा, तर जास्त आनंद होतो रोनीतला. कारण तिथे सगळे एकत्र जमून आणि मन मोकळेपणाने खेळता पण येतं. तर त्याचा त्याचा आनंद जास्त असतो आणि वेगळे-वेगळे प्रकारचे पदार्थ पण खायला मिळतात. त्यामुळे पण जास्त आनंद असतो असंही म्हणता येईल. तर बर्थडे हॉटेलला होता आणि आमच्या घरापासून जवळच होता, म्हणून आम्ही वॉक करत चाललो होतो. सगळ्या मैत्रिणी आपापल्या पोरांना घेऊन चाललो होतो. तर रस्ता क्रॉस करायचा होता आणि त्यामुळे इथं आम्ही थांबलेलो होतो. लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं की फार असं सांभाळून न्यावं लागतं. गाड्या वगैरे खूप आणि रश असते फार, खूप गर्दी असते रस्त्यावर. तर वॉकिंगच चाललो होतो, कारण गाडी तिथल्या तिथे पण नेणं हे नव्हतं, कारण गर्दी असते, ट्रॅफिक असते. त्यामुळे गाडी चालवणं पण तेवढ्या याच्यासाठी, म्हणून मग आम्ही वॉकिंग करतच आणि जास्त जण होतो म्हणून मग आम्ही चालतच आलो. चालत आल्यानंतर मुलांना असं एक्साइटमेंट असतं की बर्थडेचं. तर छान असं या हॉटेलला ना नवीनच ओपन झालंय. आता 8-15 दिवस झाले असतील आणि छान रामाची मूर्ती एंट्रीला होती. खूप छान, म्हणजे जशी ओरिजिनल अयोध्येत आहे तशीच त्यांनी इथे मूर्ती ठेवलेली होती छान. कारण माझी मैत्रीण जी आहे ती नुकतीच जाऊन आलेली होती अयोध्येला. तर तिनं बघितलंय अयोध्येची. तर ती म्हटली सेम अशीच मूर्ती तिथे पण आहे. तर बर्थडेच्या ठिकाणी आला आणि आल्या-आल्या सुरुवात झालीच होती. कारण तिचे मेसेज येऊन गेले होते आम्हाला की बर्थडे स्टार्ट करायचा, लवकर या म्हणून. मस्त आहे ना. माझं पण बर्थडे आता तर बर्थडेच्या ठिकाणी आलो होतो आणि तिथे एक टेडी पण होता. तर रोनी सारखा म्हणजे त्या टेडीला जाऊन हँडशेक करत होता आणि सगळेच मुलं परत-परत जात होते, कारण त्यांना खूप आनंद होत होता. छान असा मोठा टेडी होता आणि हँडशेक करत होते. त्याला काही ना काही असं खायला देत होते. पण त्याने जे घातलं होतं त्यातनं तो खाणार कसा? तो मुलं आणून-आणून देत होते. असो. तर त्यानंतर आम्ही बसल्या-बसल्या आमचं स्टार्टर सुरू केलेलं होतं. बर्थडे स्टार्ट म्हणजे त्यांनी एंट्री वगैरे केली होती, पण केक यायला वेळ होता. तर आम्ही आमचं स्टार्टर वगैरे सुरू केलं होतं.
बड्डे वगैरे झाला होता आणि आता आम्ही चाललो होतो घरी, कारण बराच वेळ झाला होता. 9:30 पावणे 10 झाले होते. 10 वाजले होते आम्हाला जवळ-जवळ. आणि उद्या रोनीची शाळा आहे. पहिला म्हणजे आता या सुट्ट्या संपल्यानंतर रोनीची शाळा सुरू होणार आहे. म्हटल्यावर लवकर झोपून सकाळी लवकर उठायला पण आता थोडासा त्रास होईलच. त्यामुळे लवकर आलो होतो आणि आल्या-आल्या असं झालं की आमच्याकडे घराची किल्लीच नव्हती. कारण अहो गेले होते बाहेर मित्रांबरोबर मसाला दूध पाहायला आणि आम्ही इथं वाट बघत होतो. तोपर्यंत रोनी त्याची पूर्ण मजा करून घेत होता खेळायची. असो, तर आजचा व्लॉग इथे संपवते. कसा वाटला नक्की सांगा. बाय.